सर आजचं रेकॉर्डिंग नाही आहे का चालू? आहे. रेकॉर्डिंग 2 ठिकाणी असतं. ओके सर. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तरी पण चालू केलंय. आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग युजिंग एंट्री. टायटल टाकलं असेल तर हँड राईज करा. ठीक आहे. बघा, काल आपण कालच्या लेक्चरमध्ये मला वाटतं आपण हायर हाय हायर लो आयडीएम नुसार मॅपिंग करायला शिकलेलो आहे. ओके, म्हणजे ते कसं होतं बघा, इथून पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवतो इकडे. हो, पहिल्यांदा ड्रॉइंग मध्ये दाखवणार, त्याच्यानंतर चार्टवर. बघा कोणता ट्रेंड आहे? अप ट्रेंड आहे. अप ट्रेंड आहे, बरोबर ना? मग मार्केटने हा जो लो बनवलाय याची लिक्विडिटी याने घेतली का? नाही घेतली. नाही घेतली. परत हा वरती नेला, ह्याची लिक्विडिटी घेतली का मार्केटने? नाही घेतली. ओके, आता ह्याची लिक्विडिटी मार्केटने घेतलेली नाही, बरोबर आहे? मग हो. तुमचा हा हायर लो आहे का? आहे. हा हायर लो आहे का? आहे. आहे सर. किंवा नाही, हा नाही. हायर लो आहे का? आहे सर. आहे सर. वरचा वाला आहे. हायर आहे तो ब्रेक केला म्हणून हायर लो खाली डिक्लेअर केला आपण सर. हा असा ट्रेंड आहे तुमचा? हो सर. बघा आता तुम्ही मला सांगा, तुम्ही हे जे ज्या वेळेला स्ट्रक्चर मॅपिंग करत होता त्यावेळेला ह्या बॉटमची लिक्विडिटी खाल्ले का मार्केटनं? नाही खाल्ली. ह्या बॉटमची खाल्ले का? नाही खाल्ली. नाही खाल्ली. मग लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय मार्केट मेकर तर मुवमेंट करणार आहेत का? नाही. नाही करणार. मग तुम्ही जे मॅपिंग केले हे तुम्हाला वाटते म्हणजे बरोबर आहे हे सर? वाटते का? नाही वाटत आहे. बरोबर आहे. हे तुम्हाला जर बरोबर वाटत असेल तर मार्केट काय करणार तुम्हाला सांगतो. मार्केट इथनं खाली येणार. ओके, इथनं खाली आल्यानंतर ना इथं काय झालं तुमचा? चेंज ऑफ कॅरेक्टर. ट्रेंड चेंज झाला. आणि ट्रेंड चेंज झाल्यानंतर तुम्ही काय करताय, वरच्या हाय पासून खालच्या लो पर्यंत फिबोनाची लावताय. आणि फिबोनाची लावल्यानंतर वरचा जो एरिया असतो तो प्रीमियम एरिया असतो आणि खालचा जो एरिया असतो तो डिस्काउंट एरिया असतो. आता तुम्ही मला सांगा, सेलिंग कुठे करायचं? डिस्काउंट एरियामध्ये करायचं का प्रीमियम एरियामध्ये? प्रीमियम एरियामध्ये. डिस्काउंट. इथून थोडंसं मार्केट वरती जातं आणि तुम्हाला असं कन्फर्मेशन देतं आणि इथं आल्यानंतर ना तुम्ही काय करताय, सेलिंग करता. माईक बंद करा. इथं आल्यानंतर तुम्ही सेलिंग करताय आणि खालच्या टार्गेटची वाट बघताय. ओके, त्याच्यानंतर मार्केट काय करते, थोडासा प्रॉफिट दाखवतंय आणि जाते कुठं, तुमच्या स्टॉप लॉस कडे. आता का स्टॉप लॉस कडे जाते? कारण की तुम्ही जे हे स्ट्रक्चर मॅपिंग केलंय त्या स्ट्रक्चर मॅपिंगला काय बोलतात? रिटेलर. रिटेलर. ह्या स्ट्रक्चर मॅपिंगला काय बोलतात? रिटेलर बोलतात. ओके, समजलं? आता सेम स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला, फरक पण नाही दाखवत. सेम स्ट्रक्चर मार्केट मेकर आणि त्याच्यामध्ये काय फरक असतो? सेम स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर कॉपी करून घेतो. बघा, हा बॉटम आहे. ह्या बॉटमची लिक्विडिटी खाल्लेली नाही, ह्या बॉटमची पण लिक्विडिटी खाल्ली नाही. या मार्केट मेकर असतात ना, मार्केट मेकर. आता बघा, ह्या बॉटमच्या खाली लिक्विडिटी पडली होती. हो. आणि ह्या बॉटमच्या खाली पण लिक्विडिटी पडली होती. हो. ओके, मग लिक्विडिटी खायला यायला नको मार्केटला? आलं पाहिजे.
आलं पाहिजे ना. मग हा तुम्ही इथं जिथं चेंज ऑफ कॅरेक्टर घेतलाय तिथं लिक्विडिटी खायला येणार, म्हणजे तो एरिया इंड्युसमेंट आहे, तुम्हाला तो एरिया धोका देणार आहे. किंवा ह्याच्या खाली मार्केट मेकर काय करणार आहे, स्वतःची चालाकी करण्यासाठी हे 2 पॉईंट बनवलेत, बरोबर ना. हो सर. स्वतःची चालाकी करण्यासाठी 2 पॉईंट बनवलेत आणि त्यावेळेला तुम्ही त्याला हायर लो म्हणून बसलाय. चालेल का? नाही सर. नाही चालणार. कारण की मार्केट वरनं येऊन ज्या वेळेला ह्या पॉईंटची लिक्विडिटी घेतली, त्या पॉईंटची लिक्विडिटी घेतल्यानंतर ना वरच्या टॉपला हायर हाय कन्फर्म होतो, तो म्हणजे मार्केटचा, मार्केट मेकरचा. ओके. आणि ह्या हायर हायच्या वरती जेव्हा पण मार्केट जाऊन क्लोज होतं त्यावेळेला इथं होतो तो बीओएस आणि खालच्या लोला होतो तो हायर लो होतो तयार. आता बघा दोन्ही स्ट्रक्चर मध्ये काय फरक आहे. या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला इथे चेंज ऑफ कॅरेक्टर दिसलं म्हणून तुम्ही सेलिंग साईडला गेला, बरोबर आहे. हो सर. या स्ट्रक्चर मध्ये दिसलं का? नाही. नाही. या स्ट्रक्चर मध्ये दिसलं नाही म्हणून तुम्ही बाईंग मध्ये गेला, बरोबर आहे. मग कुठला ट्रेड प्रॉफिट मध्ये गेला तुमचा? सेकंड वाला. सेकंड वाला. ओके. आणि सेकंड वाल्यामध्ये इथं हायर हाय आहे का तुमच्याकडे? हायर हाय हायर लो इथं आहे का? नाही. 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 मग इथं का आलं? तिथे आयडीएम झाल्या. लिक्विडिटी आयडीएमच्या खालची लिक्विडिटी काढली म्हणून इथं हायर हाय झाला. ओके. आणि या हायर हायच्या वरती जेव्हा पण जाऊन मार्केटने क्लोजिंग दिली त्यावेळेला हायर लो तयार झाला, बरोबर. बरोबर आहे. असं मार्केट स्ट्रक्चर कंटिन्यू करत आहे. कळलं? हो सर. ठीक आहे. आता मग सांगा हे पहिलं जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे हे महत्वाचं का दुसरं? सेकंड. दुसरं. सेकंड वाला. ठीक आहे. आता सेकंड वाला स्ट्रक्चर वापरून एंट्री कशा घ्यायच्या तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. ओके. एंट्री पॅटर्न मध्ये 3 प्रकार येणार आहेत. ओके. एंट्री पॅटर्न मध्ये 3 प्रकार असणार आहेत. एंट्री पॅटर्न मध्ये 3 प्रकार असतील. 3 प्रकार मध्ये दाखवतो तुम्हाला मी. पहिल्यांदा ड्रॉइंग मधून दाखवतो. पहिला जो प्रकार असणार आहे तो आयडीएम स्वीप और दुसरा जो प्रकार असणार आहे तो बीओएस स्वीप किंवा रन. आणि तिसरा जो प्रकार आहे तो CHOCH स्वीप किंवा रन. ओके. आता बघा ह्या गोष्टी काय असतात सांगतो तुम्हाला मी पहिल्यांदा. या 3 प्रकारच्या तुम्ही मार्केटला आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग करून एंट्री घेऊ शकता. आता बघा इथून मार्केट वरती गेलंय, थोडं खाली आलंय आणि परत वरती गेलंय. ठीक आहे. मग हा काय आहे तुमच्यासाठी? अप ट्रेंड. लो फुल बॅक. हायर लो. आयडीएम आहे. आयडीएम हायर लो नाही. आयडीएम आहे. आयडीएम शिवाय मार्केट या आयडीएमला खाल्ल्याशिवाय हायर लो येणारच नाहीत ना, बरोबर का. हा सर. तुमच्यासाठी काय आयडीएम आहे. ओके. आणि आयडीएमच्या खालचा जो पीओआय असतो तो पीओआय मार्क करायचा. ओके. ही पहिली स्ट्रॅटेजी तुमची एंट्री असणार आहे ह्या पीओआय मधून आयडीएम खाल्ल्यानंतर ना. आयडीएम म्हणजे काय? पीओआय म्हणजे पॉईंट ऑफ इंटरेस्ट, हे तुम्हाला नंतर समजेल सगळं. ओके. आता बघा हे बीओएस दाखवतो तुम्हाला मी. इथून मार्केट वरती गेलंय. ओके. परत खाली आलं, परत वरती गेलं, परत खाली आलं. नाहीतर 1 मिनिट दाखवतो प्रॉपर. माईक बंद करा सर्वांनी. सर व्हाईस नाही ते. इथे काय झालं बघा.
आता यात मी आयडीएमचा वापर केला नाही, तुम्हाला डायरेक्ट आयडीएमच्या ह्याच्यानुसार दाखवतो. ठीक आहे. इथे खाली काय होणार सांगा? बीओएस होणार. ओके. आता तुम्ही मला सांगा, बीओएस दाखवू लागले, तुम्हाला मार्केट काय वाटणार? कंटिन्यू जाणार ना खाली? हो. पण इथे काय आहे? पीओआय आहे, आणि पीओआय मार्केटला खाली सोडत नाही, तो वरती ढकलतो. ओके. त्यामुळे ही जी एंट्री आहे, तुमच्या पीओआयच्या जवळ जर बीओएस दिसत असेल तर समजायचा हा फेक बीओएस आहे. दाखवतो तुम्हाला, मी एंट्री घेऊन दाखवतो ह्या सगळ्या. ओके. त्याच्यानंतर ना तिसरं स्ट्रक्चर आहे तुमचं, चेंज ऑफ कॅरेक्टर, बीओएस, बीओएस, चेंज ऑफ कॅरेक्टर, आणि हे परत चेंज ऑफ कॅरेक्टर. लेट दिसत असेल तर इंटरनेट तुमचं संपलेलं आहे, रिचार्ज मारा. इथे काय होणार सांगा? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर. इथे बॉटमला काय होणार? बीओएस होणार. इथे खाली काय होणार? बीओएसच. इथे वरती काय होणार मग? हे होणार का इथे चेंज ऑफ कॅरेक्टर? हो. नाही. कोण म्हणलं नाही? इथे खाली काय होणार? बॉस. चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. ओके. आता बघा, इथं आयडीएम झालाय, पीओआयच्या जवळ आयडीएम झालाय, म्हणजे ही एंट्री कोणती आहे तुमची? आयडीएम स्वीप किंवा रन. आणि इथं पीओआयच्या जवळ तुमचा बीओएस झालाय, मग ही एंट्री कोणती आहे तुमची? आयडीएम स्वीप किंवा रन. म्हणजे बीओएसच्या खाली मार्केट गेलाय, इथं स्वीप होऊन दे किंवा रन होऊन दे, इथं एंट्री घ्यायची, कशी घ्यायची दाखवतो. आणि इथे काय झालंय तुमच्याकडे? चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय. ओके. मग चेंज ऑफ कॅरेक्टर ही तुमची कोणती एंट्री आहे? चेंज ऑफ कॅरेक्टर स्वीप किंवा रन. ओके. त्या तुम्हाला एंट्री दाखवतो. ठीक आहे. तिन्हीच्या तिन्ही एंट्री दाखवतो मी. याचा स्क्रीनशॉट पाहिला असेल तर तुम्हाला मी टाकून देतो इकडे. तुमचे जे टेलिग्रामच्या ग्रुपला तुम्ही काल जॉईन झाला तिकडे मी टाकून देतो ह्याची एंट्री, फोटो टाकून देतो. बघा आला का? सर फोटो काढलेत सर. तरी पण एक स्क्रीनशॉट टाकून दिलाय, तुम्ही इकडे जॉईन झाला तिकडे. माईक बंद करा. नाही आला सर स्क्रीनशॉट. नाही आला तर जॉईन करा पाहिजे तुम्हाला ग्रुप. सर लिंक टाका ना एकदा टेलिग्राम ग्रुप. आलं सर, ग्रुपला आलाय. एकदा लिंक टाकतो, जॉईन करून घ्या. हा सर, लिंक सेंड कर. बघा गुगल ड्राईव्हच्या ह्याच्यामध्ये टाकतोय, चॅट बॉक्स मध्ये टाकतोय, जॉईन करून घ्या. माईक बंद करा, तुमचे माईक बंद करा, नाहीतर रिमूव्ह करणार मी. कोणाचा मला त्रास झाला तर रिमूव्ह करणार. ओके. आता बघा तिन्हीच्या तिन्ही एंट्री, आयडीएम स्वीप किंवा रन, बीओएस स्वीप किंवा रन, आणि चेंज ऑफ कॅरेक्टर स्वीप किंवा रन, ह्या एंट्र्या दाखवतो तुम्हाला मी. ओके. आता ह्याच्यासाठी काय करायचं असतं? पहिल्यांदा चार्टवर जायचं, चार्टवर दाखवतो. ह्याचं ड्रॉइंग झालं असेल तर हे रिमूव्ह करतो. ओके. आता बघा इथे पहिल्यांदा मी काय करणार आहे? पीओआय मार्क करणार आहे. काय पीओआय मार्क केलाय? एफईजी.
12 महिन्याचा एफयूजी मार्क केलाय. ओके, हा मार्केटला खाली सोडेल का? नाही. नाही सोडणार, बरोबर ना? सर स्क्रीन नाही दिसत आहे तुमची. दिसते का? दिसते. ओके, 12 महिन्यावरून मी विकलीवर गेलो. ठीक आहे, हे का विकलीला इथे काय दिसते बघा तुम्हाला. इथे काय आहे? आरटीएम. हे बघा, हे आयडीएम दिसतो का? हो. आयडीएमच्या खाली काय असते? पॉइंट ऑफ व्ह्यू. लिक्विडिटी असते ना, लिक्विडिटी असते. लिक्विडिटी असते. मग तुम्ही मला सांगा, या सगळ्यांचे खालच्या बाजूचे स्टॉप लॉस खाल्ले आहेत, मार्केट खाली जाईल का? नाही. नाही जाणार ना? नाही जाणार. नाही जाणार. मग जाईल कुठं? वरती जाणार ना? वरच जाईल. हो. बरोबर आहे का? इथे काय झालं? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं, आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं त्याच्यानंतर ना तुम्हाला ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये कशाची एंट्री घ्यायची? बायची एंट्री घ्यायची, बायची. आणि स्टॉप लॉस याच्या खाली लावायचं आहे. जाते का वरती मार्केट? येस. कुठली एंट्री झाली ही पहिली? आयडीएम. आयडीएम स्वीप नाही, रन झाला हा. आयडीएमच्या खाली कॅन्डल क्लोज झाली. एकच मिनिट थांबा. आयडीएमच्या खाली कॅन्डल क्लोज झाली, हा रन झाला. ही एंट्री कोणती आहे तुमची? आयडीएम रन ची एंट्री आहे. कळलं? हा बोला, आता कोणाला प्रश्न होता त्याने बोला. हा बोला. कुठे? वा, हा, ह्या लोच्या खाली गेलं नाही. मिटिगेशन ब्लॉक माहिती आहे का तुम्हाला? मिटिगेशन ब्लॉक, हा मिटिगेशन ब्लॉक कोणता आहे? हा मिटिगेशन ब्लॉक आहे ना. मग मग हा लो कशाला खाली जायला लागतो? झाला का डाऊट क्लिअर? मग ऑर्डर ब्लॉक कशासाठी दिलेत? ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक, मिटिगेशन ब्लॉक, ब्रेकर ब्लॉक कशासाठी दिलेत? कंडिशन मॅचअप करायला दिलेत ना तुम्हाला तिकडे. आणि मार्केटचं तुम्हाला बायस आणि नॅरेटिव्ह माहितच नाही. माहित आहे बायस नॅरेटिव्ह काय? सांगा बघा मार्केटचं बायस नॅरेटिव्ह इथं. हा, इथनं मार्केट इथनच का गेलं सांगा, ह्याचं कारण सांगा मला. इथनच का गेलं, ह्याच्या खाली घाल नाही? फेअरवाला घेऊ. हा, ओके. हा, बर ठीक आहे. मग बर, मग बघा इथे यो पण हायर टाइम फ्रेमचा पीओच आहे ना? हो सर. यो 6 महिन्याचा इथं हायर टाइम फ्रेमचा एफयूज आहे की यो का जागे ह्याच्यात का थांबलं नाही मार्केट? मग परत ह्याच्यात का थांबलं नाही मार्केट? येते का बायस नॅरेटिव्ह काय येते? इनव्हॅलिड झाले नाही, मग इथला पण इनव्हॅलिड होत होता की. इथला जो एफयूजी मार्क केला तो पण इनव्हॅलिड होऊ शकत होता. गॅरंटी होती का तुमच्याकडे इथनच जाणार मार्केटवरती? नाही सर. होती का गॅरंटी? या एफयूजीच्या खाली मार्केट गेलं, या एफयूजीच्या खाली गेलं नाही, याची गॅरंटी होती का तुमच्याकडे? हो सर. समोर मिटिगेशन ब्लॉक पण आहे. जी एफयूजी ची कॅन्डल आहे ना प्रिव्हियस, त्यामध्ये बायर सेलला सुरुवात झाली होती, त्यामुळे वीक होते खाली त्या कॅन्डलच्या. हो का? मार्केट हे फ्रॅक्टलवर चालतंय, फ्रॅक्टलवर.
मार्केट हे फ्रॅक्टलवर चालतंय, बरोबर आहे का? मार्केट हे बायसवर चालतंय, मार्केट हे नॅरेटिव्हवर चालतंय आणि मार्केट हे लिक्विडिटीवर चालतंय. कळलं? तुम्ही ज्या पद्धतीने बायस प्रेडिक्ट करताय ना, चिराग सर आवाज येते? पण ट्रेड ट्रेड तुमचा 100% गॅरंटेड प्रॉफिट मध्ये जाणार ह्याची गॅरंटी होती का तुमच्याकडं? नाही ना, मग मी देऊ शकतो. तुम्ही कुठं पण, मग कुठल्या पण एफयूजी मध्ये ट्रेड घ्यायची ना, कुठल्या पण एफयूजी मध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट आल्यानंतर, होय तशा मग भरपूर इन्व्हेस्टमेंट कन्फर्मेशन असतात डेली विकलीला. तुम्हाला तुमच्या पीओआय मधनं वरती जाणार मार्केट ह्याची गॅरंटी होती का? तुम्हाला फ्रॅक्टल शिकवलंय का व्यवस्थित? कुठं शिकून आला तिथं? नाही सर, त्याचं बाकी आहे. हा, बारक्या टाइम फ्रेमच्या हिशोबाने. हम्म 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 बायस कसा प्रेडिक्ट करता तुम्ही? डेली डेली कॅन्डलवरून ते कळलं मला. OHLC पहिल्या कॅन्डलचा स्वीप हायरन, कॅन्डल स्वीप हायरोन वरनं करता. ऍक्च्युली बायस तसा प्रेडिक्ट करायचा नसतोय, बायस तसा प्रेडिक्ट करायचा नसतो, लक्षात घ्या. डेली कॅन्डलवरून. आता तुमचा बायस आहे इथे बघा, इथे दाखवतो तुम्हाला मी. इथे तुमचा बायस आहे, तुम्ही डेली कॅन्डलच्या ह्याच्यावरून बायस प्रेडिक्ट केलं ना. या कॅन्डलचा हाय काऊन आतमध्ये क्लोज झाली, बायस काय बेरिश आहे ना, मग मार्केट वरती का गेलं? कुठं? इथे इथे वरती इथं म्हणता ना, इथं फेरोल गॅप आहे, इथे फेरोल गॅप आहे. पण अशा भरपूर फेरोल गॅप असतात. ते तुम्हाला आता इथे कंडिशन दाखवा लागलोय. इथं तुमचा एक ट्रेड फेरोल इथे एफयूजी आहे म्हणून तुम्ही घेऊन गेला त्याच्यावरती. पण असे काही काही एफयूजी असतात, त्या एफयूजी मध्ये आता हा बघा, इथं पीओ आहे, इथं पीओ आहे ना, या पीओआय मध्ये लो लो स्वीप कंडिशन मॅच झाल्या, बायस बुलिश पाहिजे होता ना तुमचा. कुठला ऑर्डर ब्लॉक? हा, ही ही ओके. पण ह्या अशा पद्धतीने बायस प्रेडिक्ट करायचे नसतात, तुम्ही जसं डेली टाइम फ्रेमवर करता ते. ऑर्डर ब्लॉक वेगळ्या, म्हणजे बायस वेगळ्या पद्धतीने, आपण तर वेगळ्या पद्धतीने करतो, असं करत नाही. ओके, आता बघा, पहिली जी तुम्हाला मी एंट्री दाखवली कोणती होती? आयडियम रन होती. ओके, तिथे स्वीप पण असू शकत होती, ठीक आहे, स्वीप पण असू शकत होती, ठीक आहे. आता तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टरची एंट्री दाखवतो. तिथं तेच सांगायला लागलो ना,
तुम्हाला त्याच्यासाठीच मार्केटचं नॅरेटिव्ह माहित पाहिजे, त्याच्यासाठीच तुम्हाला मार्केटचा बायस माहित पाहिजे, त्याच्यासाठीच मार्केटला तुम्हाला फ्रॅक्टल माहित पाहिजे, त्याच्यासाठीच तुम्हाला लिक्विडिटी माहित पाहिजे. आता एवढं सगळं तुम्हाला फ्री मध्ये मिळतं का? हा, मग हे पेड मध्ये आहे सगळं. हे बघा, आता तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर स्वीप किंवा रनची एंट्री दाखवतो किंवा BOS ची. ओके, तुम्ही कोणती मंचीला ती स्क्रिप्ट मध्ये दाखवतो, काय प्रॉब्लेम नाही मला. कोणत्या स्क्रिप्ट मध्ये दाखवायचे तुम्हाला? असं की कुठलीही स्क्रिप्ट पाठ करून आलेलं नाही, कुठली पण स्क्रिप्ट Daily. दाखवा. कुठल्या स्क्रिप्ट मध्ये बघणार आहे तुम्ही? BTC सर 1 डेली hour ला दाखवा सर 1 hour. बिटकॉइन मध्ये दाखवू का? बघा बिटकॉइन मध्ये, ठीक आहे, बिटकॉइन मध्ये दाखवतो तुम्हाला. बघा बिटकॉइन मध्ये ही जी एंट्री आहे, इकडून वरनं इथं काय बनलाय तुमचं? चेंज ऑफ कॅरेक्टर्स. आयडीएम बनला, आयडीएम दिसतो की समोर आयडीएम. ओके, मग आयडीएमच्या खाली मी काय करणार आहे? POI मार्क करणार आहे. बघा पाठीमागं POI आहे का माझ्याकडे 6 महिन्याचा? आहे का? FVG 6 महिन्याचा आहे आणि आयडीएम तुमचं कोणतं आहे? मंथलीच आहे का? एंट्री काय असणार आहे तुमची? डेलीची असणार आहे. एंट्री तुमची डेलीची असणार आहे. डेली किंवा विकलीची धरू शकता तुम्ही. रूल आहेत त्याचे, हे रूल तुम्हाला माहित पाहिजे. बघा इथे, इथून मार्केटने काय दिलं? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट दिलं. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट दिलं आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर ना मार्केट कशामध्ये आलं? FVG मध्ये आलं. FVG मध्ये आलं. ह्या FVG मध्ये काय असणार आहे तुमची एंट्री आणि ह्याच्या खाली काय असणार आहे तुमचा स्टॉप लॉस. आणि त्याच्यानंतर मार्केट कुठे जाणार आहे? वरती. गेलं का? गेलं. ही एंट्री कोणती होती तुमची? आयडीएम रन, बरोबर आहे ना? आयडीएम रनची एंट्री होती ती. आयडीएमच्या खाली मार्केटने लिक्विडिटी सोडलेली, मग लिक्विडिटी खाल्ल्यानंतर मार्केटला वरतीच जायला लागणार ना, बरोबर आहे का? ओके, त्याच्यानंतर तुम्हाला BOS किंवा चेंज ऑफ कॅरेक्टरची एंट्री दाखवतो. BOS किंवा चेंज ऑफ कॅरेक्टरची एंट्री दाखवतो तुम्हाला मी. इथे बिटकॉइन मध्ये नाही आहेत ती एंट्री बहुतेक. हे बघा इथे, इथे काय झालं तुम्हाला? चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवलं का? चेंज ऑफ कॅरेक्टरच्या खाली मार्केट क्लोज झालं का? झालं. आणि सपोर्ट अँड रेडिएशन्स वाले ट्रेडर, हा त्यांच्यासाठी काय आहे? सपोर्ट होता ना. सपोर्ट तुटला का या कॅन्डलनं? रेजिस्टन्स बनला का? काय करणार ते लोक? सेलिंग करणार ना मग, बरोबर आहे का? सेलिंग करणार. पण जे SMC ICT वाले जे ते सेलिंग करणार नाहीत, कारण की इथे काय झालंय? ही एंट्री कोणती आहे तुमची? CH रनची एंट्री आहे. CH रनची एंट्री आहे. फक्त तुम्हाला ह्या चेंज ऑफ कॅरेक्टरच्या खालच्या बाजूला काय पाहिजे? तुम्हाला POI पाहिजे. डेलीवरून मंथलीला गेलो, डेलीवरून मंथलीला गेलो किंवा 3 महिन्याला गेलो आणि मला काय पाहिजे तिथे? POI पाहिजे. आता तिथं POI तो मंथलीचा POI आहे. बघा इथे काय, हा आहे का पेरोली गॅप? बघा आहे का पेरोली गॅप? पेरोली गॅप मध्ये मार्केट आलं का? आणि इथे काय दाखवते तुम्हाला? चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवते. मग तुम्ही सेलिंग साईडला जाणार नाही, बरोबर आहे का?
इथं मार्केट तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवते आणि चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवल्यानंतर ना तुम्ही काय करणार, ह्या साईडचा तुम्ही ब्रेकर ब्लॉक मार्क करणार आणि ब्रेकर ब्लॉक मधनं सेल करायचा प्रयत्न करणार आणि सेलिंग केल्यानंतर थोडासा मार्केट तुम्हाला प्रॉफिट दाखवणार आणि त्याच्यानंतर मार्केट कुठे जाणार, वरती जाणार. मग ह्याच वेळेला तुम्हाला जी एंट्री घ्यायची असते ती कोणती एंट्री घ्यायची असते, बाय साईडची एंट्री घ्यायची असते. कारण की हे जे चेंज ऑफ कॅरेक्टर झाले ते मार्केटने तुमच्यासाठी काय केलेलं आहे, फेक बनवलेला आहे. फेक CHOCH तयार झाला हा. आणि फेक CHOCH जर तयार होत असेल तर बायची एंट्री घ्यायची असते, सेलची घेत असेल तर तुमचे स्टॉप लॉस जाणार. मग तुमचं काय केलं, मार्केटने चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवलं आणि खाली आलं आणि इथून तुम्हाला काय करायचं, कन्फर्मेशन घ्यायचे. आणि कन्फर्मेशन घेण्यासाठी डेलीचे स्ट्रक्चर मॅपिंग आहे तुमच्याकडे. डेलीचे स्ट्रक्चर मॅपिंग आहे तुमच्याकडे. डेली वरून तुम्हाला 1 आवर 2 आवर किंवा 4 आवर मध्ये इथे कन्फर्मेशन घ्यायचं आहे. तिथे काय करायचं, तुम्हाला कन्फर्मेशन घ्यायची. आता डेलीलाच घेतो मी, पाठीमागच्या कॅन्डल दिसत नाही आहेत. तुमचं कन्फर्मेशन कुठं आले दाखवतो मी. हे बघा तुमचं कन्फर्मेशन. इथून मार्केट वरती गेलं, थोडंसं खाली गेलं, परत वरती गेलं, परत खाली गेलं, परत वरती गेलं. मग तुमचं जे कन्फर्मेशन आलंय ते इथं आलंय, या रेंजमध्ये. या रेंजमध्ये तुमचं कन्फर्मेशन आलंय आणि या कॅन्डलमध्ये इथे इथून मार्केटने कन्फर्मेशन दिलं तुम्हाला, ह्याच्यावरती क्लोजिंग दिली. याच्यावरती ज्यावेळेला क्लोजिंग झाली त्यावेळेला तुमचा इथे MSH झाला. ह्या कॅन्डलने क्लोजिंग दिली आणि त्याच्यानंतर ना ह्या पुढच्या कॅन्डलला तुमची डायरेक्ट एंट्री असणार आहे आणि स्टॉप लॉस तुमचा इथं असणार आहे. आता इथं डायरेक्ट एंट्री का घेतली, कारण की मार्केटने बॉटमला कन्सोल्ट घेतलाय, कन्सोल्ट केले त्यामुळे ते खाली येणार नाही म्हणून इथे डायरेक्ट एंट्री घेतली. आणि डायरेक्ट एंट्री घेतल्यानंतर मार्केट गेलं का वरती, गेलं का वरती मार्केट. मग ही एंट्री कोणती होती तुमची, चेंज ऑफ कॅरेक्टर रनची होती. आता तिथं स्वीप जरी झालं असतं तरी पण तुम्ही एंट्री बाय साईडलाच घ्यायची होती. ओके, आता इथं मला चार्टवर दिसत नाही स्वीप रनची, पण तशीच एंट्री घ्यायची होती. ओके, त्याच्यानंतर दुसरी कुठली तर स्क्रिप्ट घेऊ आपण, ऍक्सिस बँक घेऊ. हे बघा इथे, इथे काय झालंय बघा, चेंज ऑफ कॅरेक्टर झालंय. मग चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ना तुमचा विचार होतो ना सेलिंग करायचं, बरोबर आहे का, बरोबर आहे. पण लक्षात घ्या, चेंज ऑफ कॅरेक्टर होतंय, पण या चेंज ऑफ कॅरेक्टरच्या खालच्या बाजूला हायर टाइम फ्रेमचा कोणता जर POI असेल तर मार्केट त्याला खाली सोडत नाही, त्याला कुठं ढकलणार आहे, वरती ढकलणार आहे. काय बघा, काय बघा, 6 महिन्याचा पेअर गॅप सोडल का मार्केटला खाली, सोडल नाही, सोडणार ना. मग हे जे चेंज ऑफ कॅरेक्टर झाले, या चेंज ऑफ कॅरेक्टर काय म्हणणार तुम्ही, फेक. हे फेक आहे. लक्षात घ्या, तुमच्यासाठी, तुम्हाला फसवण्यासाठी. कारण की तुम्हाला SMC चे इंडिकेटर मिळतात नाही तर सर्च केल्यावर, BOS चेंज ऑफ कॅरेक्टर सगळ्या इंडिकेटर मिळतात का, IDMचा पण इंडिकेटर मिळेल तुम्हाला, पण जो हा इंडिकेटर तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे ते तुम्हाला तिथे मिळणार नाही. तरी पण हा इंडिकेटर चुकतोय. तुम्हाला मी कसं काल स्ट्रक्चर मॅपिंग करायचं हे दाखवलेलं आहे. प्रॉपर इंडिकेटर चुकतोय म्हणून तुम्हाला मी काल स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं दाखवलंय. इथे बघा, ह्या सगळ्या बॉटमला लिक्विडिटी होती आणि ही लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ना मार्केट वरती जाणार होतं आणि तुम्हाला मार्केटने चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवलं. मग चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवलं ह्याचा अर्थ मार्केट तुम्हाला फसवायला लागलंय. मग इथे जर मार्केट तुम्हाला फसवत असेल तर तुम्हाला काय करायचंय, इथून इथे काय झालं, तुमचं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर ना खाली बॉटमला कन्सोल्टेशन होतं, त्यामुळे मार्केट खाली येणार नव्हतं. मग ह्या FVG मध्ये येणार होतं. ह्या FVG मध्ये तुमची कोणती एंट्री येणार आहे, बायची एंट्री येणार आहे. स्टॉप लॉस इथल्या कुठल्या तरी कॅन्डलच्या खाली येणार, बॅकच्या, आणि तिथनं पुढे मार्केट कुठं जातं, गेलं काय वरती, गेलं का. एंट्री कोणती होती,
चेंज ऑफ कॅरेक्टर स्वीप म्हणू शकता याला. स्वीप झालं का नाही, रन झालं होतं. ही तुमची एंट्री कोणती होती? शॉर्ट रनची सर. हा, चोच रनची होती. ओके, आता बीओएच ची दाखवतो तुम्हाला. बीओएच ची एंट्री बघा. बीओएस छोट्या टाइम फ्रेमला दिसणार. बीओएस बघा इथे मार्केटने इथे तुम्हाला काय दिलं बघा. बीओएस दिले का? बरोबर आहे, हा बीओएस दिलाय. पण तुम्हाला माहितीये काय, ह्याच्या खाली ह्या इथं पीओआय कोणता तरी, म्हणून आपण काय केलं, 4 आवर मंथलीवर गेलो आणि तिथे काय मार्क करायचं तुम्हाला? पीओआय मार्क करायचंय. मंथलीचं पीओआय बघा तिकडे काय आहे बघा. पीओआय आहे का? फेरवली का? एफयूजी आहे. सोडेल का खाली मार्केटला? सोडेल? नाही सर. नाही सोडणार. मग तुम्हाला इथे बीओएस दाखवलं का? बीओएस च्या खाली मार्केट जाऊन क्लोज झालं का? मग काय झालं? हा बीओएस तुमच्यासाठी बीओएस स्वीप झाला सर. हा फेक बीओएस, चेंज ऑफ कॅरेक्टर. फेक बीओएस झाला. बीओएस दाखवून तुम्हाला डाऊन साइडला जाण्यासाठी मार्केटने काय केलं? फसवलं. ओके, मग इथे तुम्ही एंट्री कुठं घेणार आहे? तुमचं ज्यावेळेला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होईल त्यावेळेला. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं का? इथे इथे पण पकडू शकता, इथे पण पकडू शकता. इथे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर ना तुम्हाला इथे एंट्री घ्यायची आहे. इकडच्या कुठल्या एफयूजी मध्ये येईल त्या आणि खालच्या लोचं काय टाकायचं? स्टॉप लॉस. आणि त्याच्यानंतर मार्केट कुठे जाणार आहे बघा. जाते का वरती? जाते. हो सर. त्या पाठीमागच्या हायचं जरी तुम्ही टार्गेट जरी ठेवलं तरी भरपूर होतं तुमच्यासाठी. ही एंट्री कोणती आहे मग तुमची? बीओएस रन. बॉस रन. बॉस रनची एंट्री होती. बॉस दाखवलाय पण मोठा टाइम फ्रेमचा पीओआय होता. खाली सोडेल का मार्केटला? नाही सोडणार. नाही सोडणार. बरोबर आहे का? परत इथे बघा, इथे इथं इथं चेंज ऑफ कॅरेक्टर दिसते का? दिसते का चेंज ऑफ कॅरेक्टर? चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. आता इथं चेंज ऑफ कॅरेक्टर होते म्हणजे इथे काय आहे तुमच्याकडे? पीओआय असायला पाहिजे मोठा टाइम फ्रेमचा. बघा काय दिसतंय इथे. नाही आहे मंथलीला, विकलीला बघा. पीओआय असल्याशिवाय मार्केट वरती जाऊ शकत नाही. बघा काय आहे का एफयूजी आणि आयडीएम पण आहे बघा तुमच्याकडे. दोन्ही गोष्टी आहेत का एका जागेला? खाली जाईल का मार्केट? जाईल खाली? नाही जाणार. नाही सर. टार्गेट काय असणार तुमचा? हा हाय असणार टार्गेट बीओएस. मग तुम्ही काय केला? खालच्या बाजूला गेला आणि तिथे एंट्री घेणार आहे तुम्ही. एंट्री तुमचा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठं झालं? इथं झालं. आणि मग मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर ना मार्केटला प्रीमियम डिस्काउंट करायचं आणि करेक्शनला एंट्री घ्यायची. करेक्शन आलं, इथे एंट्री घेतली, ह्याच्या खालचा स्टॉप लॉस टाकला आणि त्याच्यानंतर मार्केट वरती गेलं. जाते का? समजते? हो सर. ही एंट्री कोणती होती तुमची? चेंज ऑफ कॅरेक्टर रनची होते. ओके, आता स्वीप आणि रन मध्ये काय फरक येतो फक्त दाखवतो तुम्हाला मी. बघा, हा हायर टाइम फ्रेमचा पीओ आहे तुमच्याकडे. ओके, मी हा तुम्हाला काय टाइम हा देतो मंथलीचा तुमच्याकडे काय एफयूजी आहे. ओके, मग मंथलीच्या एफयूजी मध्ये वरून जेव्हा मार्केट येते त्यावेळेला ते डेलीच असणार आहे. ओके, ते डेलीच असणार आहे. इथं आलं, इथं मार्केटने काय दिलं सांगा तुम्हाला? मार्केट काय करत आले वरनं? बीओएस करत आलंय. मार्केट वरनं बीओएस करत आलंय तुमच्यासाठी. बरोबर आहे का? हो सर. ओके, बीओएस करत आले. आता ज्या वेळेला मार्केट वरनं बीओएस करत आले
त्यावेळेला पीओआयच्या जवळ तुमचा बीओएच झाला. बरोबर आहे का? हो. बरोबर आहे. आता ही जी तुमची बीओएच ची जी लाईन आहे, ही खालची लाईन, ही बीओएच ची, ह्याच्या खाली हिथनं मार्केट बघा, दोन कंडिशन आहे तुमच्या. ह्याच्या खाली ही कॅन्डल जर त्याच्या खाली क्लोज न होता जर आत क्लोज झाली तर ती तुमची एंट्री कोणती असणार आहे? ही एंट्री तुमची बीएस स्वीपची एंट्री असणार आहे. आणि ही कॅन्डल जर ह्या बीओएचच्या खाली जाऊन जर क्लोज झाली तर ही एंट्री कोणती असणार तुमची? रनची. ही एंट्री तुमची रनची असणार. पण एक लक्षात घ्या, इथं रन होऊन दे ना तर स्लिप होऊन दे, मंथलीचा एफयूजी मार्केटला खाली सोडणार नाही आहे. ओके. मग ह्या केसमध्ये इथं तुम्हाला कन्फर्मेशन घेऊन एंट्री घ्यायची असते. ओके. ही झाली तुमची बीओएस रन किंवा स्वीपची एंट्री. ओके. आता हे स्ट्रक्चर आणि एक स्ट्रक्चर बघा सेम. हे वर्ण या लागले, काय देत आले खाली? बीओएस देत आले. आले का? इथे काय केलं मार्केटने? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर केलं. आणि चेंज ऑफ कॅरेक्टर केल्यानंतर ना मार्केटने परत चेंज ऑफ कॅरेक्टर केलं तुम्हाला फसवण्यासाठी. आणि मार्केट कशामध्ये गेलं? पीओआय मध्ये गेलं. ओके. आता पीओआय मध्ये मार्केट जात असताना मार्केट क्लोजिंग देईल किंवा नाही देईल? बघा, क्लोजिंग देईल किंवा नाही देईल. क्लोजिंग नाही दिलं तर एंट्री कोणती होणार आहे तुमची? चोच स्वीपची एंट्री होणार. आणि क्लोजिंग दिली तर चोच रनची एंट्री होणार आहे. तुम्हाला काय फरक पडतो काय रन झाला आणि स्वीप केला? दोन्ही केसमध्ये तुम्ही एंट्री घेणारच आहे. बरोबर आहे? हा बोला. इन्व्हेस्टमेंट आयडीएमला मी इकडून मागून ज्यावेळेला स्ट्रक्चर मॅपिंग करून करत आलोय त्यावेळेला आयडीएम घेतला का कुठं? नाही घेतला. मग आयडीएम मला काय द्यायला लागलाय? नाही. माझा इंडिकेटर मला आयडीएम थ्रू बीओएस काढून द्यायला लागला ना. ओके. हा हा 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटाचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे देतो. थांबा 2च मिनिटं. इथे पुढे बघा. ओके. हा तुमचा काय आहे? आयडीएम आहे. ठीक आहे. या आयडीएमला इथे मार्केटने टच झाला. ठीक आहे. टच झाल्यानंतर ना इथे खाली काय झाला? बीओएस झाला. ठीक आहे. बॉस झाल्यानंतर ना इथं मी एक आयडीएम मार्क केला, एक पुलबॅक मार्क केला. समजा इथे पुलबॅक आता ड्रॉइंग मध्ये नाहीये. पुलबॅक मार्क केला. या पुलबॅकला मार्केटने टच केलं. ओके. खाली काय झाला? बॉस झाला. ओके. आता बॉस झाल्यानंतर ना मार्केट काय झालं? तुमचा जो हा पाठीमागचा इथे तुमच्याकडे लोअर हाय बनणार ना. ह्याच्यावरती मार्केट गेलं. चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. बरोबर आहे? इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. ओके. ठीक आहे. इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. मग चेंज ऑफ कॅरेक्टर झालं म्हणजे अप ट्रेंड चालू झाला. म्हणून मी काय केलं? इथं आयडीएम मार्क केला. ओके. इथं. आणि मग ह्या आयडीएमला टच झालं म्हणून वरती हायर आय कन्फर्म झाला. ओके. परत मार्केटने लोअरला तोडला. लोअरला तोडल्यानंतर ना मार्केट इथं चेंज ऑफ कॅरेक्टर देणार नाही. देणार ना. मग ह्या ड्रॉइंग मध्ये फक्त मी आयडीएम नाही दाखवलेला, कारण की आपण कोणतं स्ट्रक्चर मॅपिंग करायला लागलो? आयडीएमचं करायला लागलो. मग इथे तुमची जी एंट्री आहे ही एंट्री कोणती असणार तुमची? ही पहिली. हा. इथून खालची डिस्प्लेसमेंट आली तर रनची एंट्री अप साईडला. आणि जे काही ह्या चेंज ऑफ कॅरेक्टर किंवा बीओएस जे स्वीप आणि रनच्या जे एंट्री असतात त्या पीओआयला टॅप करूनच होत्यात. लक्षात घ्या. तुमच्या पीओआयच्या अगोदर पीओआयला टॅप होत नाही मार्केट. आणि त्याच्यावरती जर चेंज ऑफ कॅरेक्टर दिला असेल मार्केटनं तर ते फेक चेंज ऑफ कॅरेक्टर असते. लक्षात घ्या. मार्केट तुमच्या पीओआयला टॅप करायला जाते, कारण पीओआय हा मॅग्नेट असतो मार्केटचा. मार्केटला आयआरएल आणि ईआरएलची सायकल चालवण्यासाठी पीओआयला टॅप करावंच लागतं. समजलं? ह्या 3 एंट्र्या समजल्या?
हा बोला. हा बोला. अगेन एक्सप्लेन शॉर्टकट. हे बघा, काल मी स्ट्रक्चर मॅपिंग शिकवलंय. कितवा दिवस आहे तुमचा? चौथा दिवस. 4 दिवसामध्ये तुम्ही शिकला नाही बीओए, चेंज ऑफ कॅरेक्टर, हे स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं? एकच मिनिट थांबा, यांचं उत्तर इकडच्या बाजूला मी उत्तर द्यायला लागलो. एकच मिनिट. हा, तुम्ही मला सांगा, बीओए, चेंज ऑफ कॅरेक्टर, इम्पल्स, करेक्शन, हे सगळं शिकवलं नाही मी या 4 दिवसात? नाही ते अहो, नवीन स्टुडंटच्याकडे कशाला लक्ष द्यायला लागलाय तुम्ही? मी तुम्हाला शिकवलंय का नाही? बरं ठीक आहे, बीओएस लक्षात येत नाही तुमच्या, मी तुम्हाला शिकवलंय का नाही? तुम्हाला मी शिकवलंय का नाही फक्त सांगा. आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग कालच्या लेक्चरमध्ये शिकवलंय? शिकवले. तुम्ही चार्टवर स्टडी केलाय कधी? चार्टवर स्टडी केलाय तुम्ही? व्हिडिओ कधी 4-5 वेळा उघडून बघितलेत? मग तुम्हाला आयता इंडिकेटर लावून देऊ? मग कसं चालेल? अहो, मार्केटमध्ये पैसे मिळवायचे आहेत. जो माणूस सकाळी 9ला जातो आणि संध्याकाळी 10ला येतो, 8ला येतो, तो 8-9 तास काम करतो, लक्षात घ्या. आणि मार्केट तुम्हाला फुकट देते व्हय? मग ते बघा की तुम्ही पहिल्यांदा व्यवस्थित. हे जे शिकवलं ना, हे पण कोण फुकट देत नाही, याचे पैसे घ्यायला लागलेत. हे जे शिकवलं ना समोर, ह्याचे पैसे घेतात. बघा मार्केटला जाऊन, इथं भरपूर जण ते हे शिकून, हे पैसे देऊन इथं फुकटमध्ये शिकायला आल्यात. सांगायचं मला कोणी पण. सर काय शिकवणार आहे सांगायला पैसे देतात. हा, हो हो बरोबर आहे. हे जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे, हे शिकवायचे पैसे घेतात. हे मी फुकट टाकले, फुकट युट्यूबच्या हो लिंकला. बरोबर, भरपूर पैसे घेतात सर. फास्ट मध्ये होते, पण तुमच्यासाठी इथं व्हिडिओ आयडीएमचे माझे जर व्हिडिओ बघितले ना तुम्ही आजचा तुमचा 14. हो, येत नाही खरं. तुम्ही तुमचं स्वतःच 100% पेक्षा जास्त दिल्याशिवाय कसं समजेल? सर 50,000 रुपये फी भरून सुद्धा गुगल फॉर्म भरावा लागतो बोलण्यासाठी. पीओआय मध्ये फक्त एफईजी दाखवला, बाकीचं पीओआय कुठलंच नाही ह्याच्यामध्ये. तुम्हाला मी फक्त तो आयडीएमचा इंडिकेटर वापरून एंट्री कशा घ्यायच्या आणि त्याला एफईजीचा सपोर्ट दिलाय. बघा, त्याच्यासाठी तेच सांगतोय मी, जसं पुढे जाईल तशा सगळ्या गोष्टी आहेत त्या. आता हो का, नवीनला कळणार नाही म्हणून तर नवीनचा इंटरेस्ट आणण्यासाठीच तर ही जादू आहे ना सगळी. जादू हो, ते माहित. आता तुम्हाला माहित नाही म्हटलं, माहिती करून घेणं कुणाचं हे आहे का? मी सांगू तुम्हाला माहिती करून घ्या म्हणून? हा नारळ फोडायचा त्याच्यासाठी. हे बघा, तुम्हाला सांगू का, एक जेवढ्या मी गोष्टी तुम्हाला द्यायला लागलोय ते फ्री मध्ये तुम्हाला कोण देत नाही. पहिली गोष्ट, तुम्हाला सगळं शिकायचं असेल तर पेड कोर्स जॉईन करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला पेड कोर्सच करायला लागलाय का तुम्ही? मग एका दिवसात सगळं खायला घालू तुम्हाला? हा, पुढे शिकवणार आहे का नाही सांगा ते मला. मग पुढे बॅचेस तुम्हाला रिपीटर कशासाठी दिल्यात? तुम्ही आता एवढा 2-3 दिवसात शिकला, पेड कोर्स माझा जॉईन केलाय, काय अभ्यास केला तुम्ही त्याचा? एफईजी राहून दे, स्ट्रक्चर मॅपिंग, इम्पल्स करेक्शन, बीओए, चेंज ऑफ कॅरेक्टर आणि स्ट्रक्चर मॅपिंगचे चार्ट पाठवा बघू. लक्षात नाही, चार्ट पाठवा. 100 चार्ट पाठवा बघूया.
का समजत नाही बघतो तुम्हाला एफईची हॅलो आणि का लॉस मध्ये जाते बघूया. हा हॅलो सर, लाईफ टाईम ऍक्सेस असल्यावर ते पुढच्या बॅच मध्ये कव्हर करू शकतात ना, या बॅच मध्ये जरी नाही समजलं होय तर. करू शकता ना तुम्ही. आज मी तुम्हाला आयडीएमचं स्ट्रक्चर मॅपिंग वापरून एंट्र्या कशा घ्यायच्या एवढंच दाखवतोय. बाकीचं काही दाखवत नाही तुम्हाला मी. काल तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग शिकवलंय, मग त्याचा फायदा काय आहे तुम्हाला कळायला पाहिजे का नको? बरोबर आहे का? हो. माणसाला पैसे मिळवणाऱ्या गोष्टी दाखवल्याशिवाय माणूस कधी पाऊल पुढे टाकत नाही. टाकतो का? नाही. सर तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग शिकवलंय, एंट्री घ्यायला शिकवलं आज, पण जर आम्ही जर प्रॅक्टिसच नाही केली स्ट्रक्चर मॅपिंगची तर आम्हाला ते कळणार पण नाही ना. होय बरोबर आहे ना. हे आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एकाचा मी कोर्स फक्त नवीन काय देतोय का बघण्यासाठी फक्त मी जॉईन केलेला, आणि एका बॅच मध्ये किती स्टुडंट होते माहितीये का तुम्हाला? 1200 स्टुडंट होते, 1200. आणि स्ट्रक्चर मॅपिंग शिकवत होता ते पुढं. 1200 मध्ये 100 जणांना कळाला, बाकीचे 1100 गायब झाले, त्यांना काहीच कळलं नाही. डिस्कॉर्डवर मी सपोर्ट करतोय. डिस्कॉर्डवर 50 जणांचा मेसेज आल्यावर कोणाला सपोर्ट करणार आहे तुम्ही? बरोबर आहे का? अहो सर, 50,000 रुपये फी घेतल्यानंतर पण प्रश्न विचारायला गुगल फॉर्म भरावे लागतात. ते इथं मी तुम्हाला लाईफ टाइम सर्व्हिस द्यालोय, लाईफ टाइम रेकॉर्डिंग सेशन द्यायला लागलोय, हँड टू हँड गायडन्स द्यायला लागलोय. तेच म्हणतोय मी पण. मी एवढं सगळं देत असताना तुम्ही काहीतरी तुमचं दिलं पाहिजे का नको? 1000%, 100% काहीतरी. हो नक्कीच द्यावंच लागेल. स्वप्न असतील तर हे करू शकता बघा. ही एकच सांगतो तुम्हाला मी, तुमची परिस्थिती तुम्हाला शिकू शकता, दुसरं कोण शिकू शकत नाही मार्केटला. एंट्री घेण्याच्या आधी सर स्ट्रक्चर मॅपिंग कंपल्सरी येणं गरजेचं आहे प्रत्येकाला. होय, मग तुम्हाला मी इंडिकेटर लावून देऊ काय? मुव्हिंग ऍव्हरेज वरती गेलं बाय करा, खाली गेलं सेल करा. अजिबात देऊ नका इंडिकेटर सर. चालते का मार्केटला? करू द्या. न चालणाऱ्या गोष्टी तुम्हाला द्यायला लागलोय, त्याचं प्रॅक्टिस करायला पाहिजे पहिल्यांदा. लक्षात घ्या, त्याच्याशिवाय काय येणार नाही. हे बघा इथे व्हिडिओ आहेत. आत्ता नाही, तुम्ही मला आत्ता जरी जॉईन झाला नसेल तर इथं बघा. इथं आयडीएम जरी वरती तुम्ही आयडीएम सर्च केला ना माझ्या ह्याच्यामध्ये, तरी व्हिडिओ किती मिळतात तुम्हाला बघा इथे. आयडीएमच्या इथे हे बघा, इथं आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग आहे का? हे बघा इथे परत आणि खाली असणार, भरपूर आहे. अहो भरपूर व्हिडिओ आहेत. बीओएस आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर आहे. हे बीओएस चेंज ऑफ कॅरेक्टर शिकवायलाच 50-15 रुपये फी घेतात. तुम्हाला प्रॅक्टिस करावी, हे प्रॅक्टिस शिवाय कोण येत नाही, लक्षात घ्या मार्केटमध्ये. ओके, ह्या समजला एंट्री तुम्हाला? गोल्ड मध्ये, गोल्डचं माझ्या हिशोबाने बायस मॅच झालेलं नाही. बायस हा इंट्राडे बायस मॅच होता, त्यामुळे स्कॅल्पिंग केले मी गोल्ड मध्ये. गोल्ड मध्ये मी बुलिश होतो, मगाशी मुवमेंट आलेली ती वरच्या साईडला. हम्म 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 तो कसं आहे, तुम्ही जे बायस प्रेडिक्ट करताय आणि जे ऑर्डर ब्लॉक मार्क करताय ना, त्या ऑर्डर ब्लॉक माझ्या सिलेबस मध्ये नाही आहेत. मला आयसीटी ने शिकवलंय की तुमचा ऑर्डर ब्लॉक हायर टाइम फ्रेमच्या पीओला रिस्पेक्टेड पाहिजे. आणि तुम्हाला तुम्ही जे मार्क करताय ते 1 आवर 4 आवर 1 आवर किंवा 4 आवरच्या ऑर्डर ब्लॉकला तुमचा सपोर्ट जर मोठ्या टाइम फ्रेमचा असेल तरच ती ऑर्डर ब्लॉक आहे. होतं, तुम्ही मिटिगेशन कुठं पण मार्क करू शकता ना तुम्ही. ऑर्डर फ्लो, लास्ट सेलिंग कॅन्डल, लास्ट बाईंग कॅन्डल नाहीये तसं. आयसीटी ने तसं सांगितलेलं नाही, लक्षात घ्या. एंट्र्या समजल्यात ह्या? हा, या एंट्र्यांच्या बद्दल तुम्हाला जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. कमेंट बॉक्समध्ये क्यू कमेंट करा, प्रत्येकाचं नाव घेतलं जाईल, त्याने प्रश्न विचारायचा. सर एक क्वेश्चन होता. क्वेश्चन साठी कमेंट बॉक्समध्ये क्यू कमेंट करायचं आहे. ज्याचं नाव घेतलं जाईल त्याला प्रश्न विचारायला मिळेल. संग्राम सर बोला. हम्म
हम्म हम्म त्याच्यासाठी तुम्हाला मार्केटचं नॅरेटिव्ह पाहिजे माहित. मार्केट कुठं साईडवेज करणार आणि कोणती लिक्विडिटी खाणार हे तुम्हाला नॅरेटिव्ह वर समजतं. ओके. आणि तुम्ही जर पेड कोर्स मधला असाल तर तुम्हाला हा कोर्स पहिल्यांदा पूर्ण करावा लागेल आणि त्याच्यानंतर ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. ओके. हा विकास सर बोला, काय प्रश्न आहे तुमचा? तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळेल उद्या युट्यूबवर, बघून घ्या परत. रश्मी मॅडम बोला, तुमचा काय प्रश्न आहे? आयडीएम म्हणजे हायर हाय कन्फर्म करण्यासाठी बोलताय ना? हा तेच की, तेच बघा, तेच म्हणतोय मी तुम्हाला. आयडीएम तुमचं स्वीप होऊन दे किंवा रन होऊन दे, नो मॅटर. तुमचा आयडीएम स्वीप होऊन दे किंवा रन होऊन दे, नो मॅटर. तुम्हाला तिकडे बाईंग साईडची एंट्री घ्यायची जर तुमचा पीओआय खालच्या बाजूला असेल तर. हो हो, आयडीएमला तुमच्या टच जरी मार्केट झालं तरी वरचा जो हायर हाय असतो तो कन्फर्म होतो. हा तेच की, पुलबॅक म्हणजेच आयडीएम असतो तुमचा. चोच सांगतोय तुम्हाला मी, ह्याचं आयडीएमचं नाही सांगत, चोचचं. तुम्हाला जर मार्केटला चेंज ऑफ कॅरेक्टर जर द्यायचं असेल, समजा ह्याच्या खाली जर चेंज ऑफ कॅरेक्टर द्यायचं असेल मार्केटला, तर ह्याच्या खाली प्रॉपर तुमची कॅन्डल क्लोज झालीच पाहिजे, तरच इथे तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. समजा बघा, समजा इथली कॅन्डल आहे तुमची आणि ह्या कॅन्डलनं जर वीक मारला असा खालीपर्यंत, तर हा चेंज ऑफ कॅरेक्टर नाही होणार. मग तुमचा चेंज ऑफ कॅरेक्टर हा शिफ्ट होणार ह्याच्या खालीच कॅन्डलला क्लोजिंग द्यायला पाहिजे. हा लागू होते, आयडीएमला नाही. ओके. हा मयूर सर बोला, तुमचा काय प्रश्न आहे? हा 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 ओके. सगळ्यात हायर लेवलची सायकोलॉजी कशामध्ये होणार तुमची? तुमचं हृदय धाडधाड कुठं करणार? हा स्वतःचा पैसा. जिथे कमी पैसा लागेल तिथे करेल का? नाही, जिथे जास्त पैसा लागेल तिथे करणार. मग सायकोलॉजी कुठली बेस्ट? नाही, स्वतःचे पैसे कमी का जास्त? पण कमी नाही, जास्त वर. जास्त पैशाला हँडल करायला जर जमलं तुम्हाला तर तुमची सायकोलॉजी व्यवस्थित होणार. हे बघा, तुम्ही मला सांगा, $100 एका अकाउंटला तुमच्या एक्सनेसच्या रिअल अकाउंटला, आणि तेच फंडेड अकाउंट तुम्ही $30 घेतलं, सायकोलॉजी कुठे चांगली होणार? कारण की $100 आहेत, $30 तुम्हाला तुमच्या मनाला पहिल्यापासूनच माहित होतं माझं गेलं तर $30 जाणार आहेत. इथं मनाला तुमच्या पहिल्यापासूनच माहित असतं ना माझं गेलं तर 100 जाणार आहेत. मग सगळ्यात बेस्ट सायकोलॉजी $100 अकाउंटला होणार, बरोबर ना? हम्म ओके. हम्म आणि कसं आहे, सायकोलॉजी पहिल्या आणि दुसरी फेज पूर्ण करण्यातच तुमचा वेळ जातो, तेव्हा तुम्हाला इंटरेस्ट येत नाही. तुमचा इंटरेस्ट असतो तो लाईव्ह अकाउंटला असतो, म्हणजे मेन जिथे पैसे असतात तिथे. ओके. शाहरुख सर बोला, काय प्रश्न आहे तुमचा?
ऍक्च्युली जेव्हा आपण ट्रेडिंग करतो ना तेव्हा डेली ट्रेड बाय आणि सेल करतो. मग तसे एक्झाम्पल दाखवले तर जास्त अंडरस्टँडिंग होईल एक असं मिनिट मला थांबा, एक वाटतंय. मिनिट थांबा. हे बघा, शाहरुख सर बोलत आहेत, बाकी कोणी बोलायचं नाही. शाहरुख सर बोला फास्ट मध्ये. आपण जेव्हा ट्रेडिंग करतो ना तेव्हा डेली बेसिस वरती बाय अँड सेल करतो. मग तुम्ही जेव्हा एक्झाम्पल एक्सप्लेन करता ना तेव्हा तसे केले तर ते जास्त अंडरस्टँडिंग असेल असं मला वाटतंय. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं ऍक्च्युअल मध्ये? तुम्ही आता एक्झाम्पल देताना कसे 4 आवर्सचे दिले, नंतर 6 मंथ 12 मंथ असे दिले त्यामध्ये दाखवताना एंट्री करताना, ते न करता डेली बेसिसवर आपण बाय सेल कसं करू शकतो ते दाखवलं तर जास्त अंडरस्टँडिंग असेल. नाही, पण डेली बेसिसवर त्या कंडिशन तिथे मॅचअप होत नव्हत्या म्हणून मी टाइम फ्रेम बदलून तुम्हाला एक व्ह्यू दाखवायचा प्रयत्न केला. डेली ओके, मग कंडिशन जेव्हा लावून आपण डेली कंडिशनवर त्या कंडिशन जर तुमच्या मॅच होत असतील तर तुम्ही एंट्री तिकडे घेऊ शकता ना. ओके, म्हणजे जेव्हा आपण रिअल ट्रेडिंग करतो तेव्हा मग डेली बेसिसवर ते एंट्रीज नाही भेटणार का आपल्याला? भेटणार हो, सगळ्या टाइम फ्रेमवर भेटणार. जेवढा मोठा टाइम फ्रेम लावणार तसं ते तुमच्या ह्याचे ट्रेडरचे प्रकार असतात. तुम्ही छोटा टाइम फ्रेम लावला तर तुम्ही तिथे स्कॅल्पर आहात. ओके, आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जरा मोठा 1 आवर आणि 4 आवर लावून तुम्ही ट्रेडिंग करता तर तुम्ही इंट्राडे ट्रेडर आहात. आणि हा, त्याच्यानंतर सेम मी तुम्ही इंट्राडेच बोलतोय. इंट्राडे आहात. त्याच्यानंतर तुम्ही डेली किंवा विकली मध्ये स्ट्रक्चर मॅपिंग करत असाल तर तुम्ही स्विंग ट्रेडर आहात. ओके, त्याच्यानंतर तुम्ही जर मंथली किंवा 3 महिन्याचं स्ट्रक्चर मॅपिंग करत असाल तर तुम्ही पोझिशनल आहात. ओके, मग तुम्ही एक्झाम्पल देताना इंट्राडेचं दिले तर ते जास्त अंडरस्टँडिंग असेल. होईल, पण इथं सापडत नसताना मला मग कोणतं पण द्यायला लागणार ना. ओके, ठीक त्या आहे. चार्टवर ते सापडत नसताना द्यायला लागेल, कारण की तुमचा टाइम मर्यादित आहे. मी तुमचा टाइम घेऊन जर जास्त वेळ थांबलो तर तुम्ही कंटाळणार. ओके, चालेल. जे काही दाखवलं ते त्याच बेसवर वापरायचं तुम्हाला, त्या टाइम फ्रेमच्या अलाइनमेंट नुसार. ओके ओके. हा, त्याच्यानंतर मिथुन सर बोला, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो मिथुन सर बोला, काय प्रश्न आहे तुमचा? रॉबिन सर बोला, काय प्रश्न आहे तुमचा? सर माझं जुनं एक्सनेसचं अकाउंट आहे, पण ते आता लॉग इन होत नाही, तर त्याला काय ऑप्शन आहे आता? डिपॉझिट करून किती दिवस झाले सांगा फक्त मला. एक 3 महिने झाले सर, 3 ते 4 महिने झाले. हा, मग गेलं ते अकाउंट तुमच्यासाठी. मग मी एक्सनेसचं अकाउंट एक सब अकाउंट प्रोव्हाइड करू शकतो, तुमचा विश्वास असेल तर. ओके ओके सर, ते आता परत लॉग इन नाही होणार, राईट? नाही होत. बरं, ठीक आहे सर, चालेल. राहुल सर बोला, तुमचा काय प्रश्न? सर काल तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंगचं शिकवलंय म्हणताय, तर मला तो व्हिडिओ हवा होता, कारण का ना काल मी ऍबसेंट होतो. युट्यूबला आहे. युट्यूबला आहे ना, ते दिसत नाही म्हणून म्हटलं. नाही, ते तुम्हाला ग्रुपवर येईल, कारण की प्रायव्हेट मध्ये आहेत व्हिडिओ. बरं, ठीक आहे, त्याचं लिंक जर मला दिले तर बरं होईल. ठीक आहे. मारुती सर बोला, तुमचा काय प्रश्न आहे? सर आपण इंट्राडे ट्रेडर असेल तर स्ट्रक्चर मॅपिंग कोणत्या टाइम फ्रेमवर आणि इथे कोणत्या टाइम फ्रेमवर घ्यायची? मी तुम्हाला त्याचा नंतर ना टाइम फ्रेम अलाइनमेंटचा चार्ट पाठवतो सगळ्यांना. ओके ओके, कारण की आता जे तुम्ही शिकवलं ना 4 आवर 6 मंथ आणि 4 मंथ, त्यावर आपण जे स्टॉप लॉस वगैरे लावतो ना त्यावर म्हणजे आपलं जे स्टॉप लॉस आहे ते खूप हाय जातो ना. हो बरोबर आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला इंट्राडे वगैरे त्या हिशोबाने असतं. मग तुम्हाला त्याचा मी चार्ट पाठवतो टाइम फ्रेमचा. ओके, ग्रुपवर का टेलिग्रामच्या ग्रुपवर. ओके, महेंद्र सर. सर ते कालचे जे तुम्ही हे केलंय ना व्हिडिओ, मला भेटेल का सर कालचा? म्हणजे हो, प्रायव्हेट मध्ये तो लिंक तुम्हाला मी शेअर करायला होतो. आजचा आणि कालचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तर उद्या 12 पर्यंत मिळून जाईल. ओके, कारण कसं सर कालच्याच मला बेस पक्का करायचा आहे, कारण कालच्याच तो मला वाटते बेसिक आहे, तो पूर्ण परफेक्ट आहे तो कालच्या बेसिक पासून आणले तुम्हाला मी इथपर्यंत. ओके, तो कालचा व्हिडिओ पाहिजे होता फक्त. ठीक आहे, मिळेल तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. प्रेम सर बोला. हॅलो, प्रेम चौगले सर. हा बोला. स्ट्रक्चर मॅपिंग स्टार्टिंग करत असताना मंथली टाइम फ्रेमवर करा, कॅन्डल कमी असतात. एकदा मंथली टाइम फ्रेमवर अॅक्युरेट जरी लागलं तर विकलीवर या, आणि विकलीवरनं डेलीवर या, आणि डेलीवरनं 4 आवर या, आणि शेवट 4 आवर आणि 1 आवरवर ज्यावेळेला तुम्ही शिकणार पूर्ण त्यावेळेला तुम्ही मास्टर झाला म्हणून समजा.
हा 1 आवर आणि 4 आवर केला तर हा म्हणजे सिम्पल पहिला कन्सेप्ट समजण्यासाठी मंथली ठीक आहे, मंथली नंतर वीकली नंतर डेली. पीओआय ते एंट्रीच्या नादाला पहिला लागू नका, पहिल्यांदा स्ट्रक्चर प्रॉपर मार्किंग करायला शिका, नंतर मग एंट्रीचा विषय बघू. हा ओके ठीक आहे. चिराग सर बोला. एक्सनेस हा ओके. मग आता ती फ्रीज झाल्यासारखं काहीतरी होईल असं मला वाटेल. ओके. बँकेत आमचं पैसेच येत नाहीत. आम्ही दुसऱ्याचे युएसडी घेतोय, कोणाला द्यायचं असेल तर त्याला युएसडी देतोय आणि सगळा आमचा ट्रान्झॅक्शन आहे तो जीपे थ्रू असतो, गुगल पे. तुम्हाला मी युएसडी दिला तर तुम्ही मला गुगल पे द्यायचं. तुम्हाला युएसडी पाहिजे तर मी तुम्हाला म्हणजे तुमच्या युएसडी विकायचे असतील तर मी तुम्हाला गुगल पे करणार. सगळा युएसडी क्रिप्टो मधनं सगळं आमचं ट्रान्झॅक्शन असतं. कशाला करायची गरज आहे तुम्हाला? कशाला? तुमच्या युएसडी विकायचे आहेत ना, तुम्ही मला सांगा, मी तुमच्या युएसडी विकत घेतो आणि तुम्हाला जीपे करतो. मग आयएनआर करायची गरज कशाला लागली तुम्हाला? तुमच्या बँकेत आलेत का पैसे? माझ्या अकाउंटवर येणार ना. तेच म्हणतोय, लोकल माणसाकडनं जर तुम्हाला डिपॉझिट किंवा विड्रॉल म्हणजे जीपे वरनं जर पैसे आले तर त्याचा जास्त त्रास होणार नाही तुम्हाला. तेच जर तुम्ही तिकडनं डायरेक्ट त्या ह्याच्यानुसार ती कंपनी काहीतरी झाली, तिनं टॅक्स भरला नाही तर ते तसा प्रॉब्लेम येऊ शकतो. हा मग ते तसंच होतं. या मोठमोठ्या कंपन्या असतात ना त्या तशाच असतात. मग त्याच्यापेक्षा आपल्याकडे क्रिप्टो पण असतात आणि क्रिप्टो आपण घेतो पण आणि देतो पण. P2P नाही करत. युएसडी परचेस पण नाही करत. परचेस म्हणजे आम्ही युएसडी जे घेतो ते ट्रेडरचा प्रॉफिट असतो तो घेतो. आमच्यातलेच लोक आहेत. तुम्ही मला बायनान्स किंवा ट्रस्ट मधनं देऊ शकता फक्त. मी घेतो बायनान्स किंवा ट्रस्ट मधनं. आणि देताना पण तुम्हाला बायनान्स किंवा ट्रस्ट वर देणार सगळ्या गोष्टी. आणि त्या बँकेत आम्ही घेत बसत नाही. तुम्ही बायनान्सचे किरकोळ ट्रान्झॅक्शन असतात आणि सगळ्यात मोठी ट्रान्झॅक्शन असते ते ट्रस्टचे असतात. हा आणि तुमच्या युएसडीटी विकायची असेल तर सांगा, तुम्हाला युएसडीटी पाहिजे असेल तर सांगा, देतो. आपल्याकडे ट्रेडर असतात भरपूर प्रॉफिटेबल, त्यांचे जो प्रॉफिट असतो तो विकायचा पण असतो. हा 2 पैसे एक्स्ट्रा बसले म्हणून काय वाटत नाही, पण तुमच्या अकाउंट फ्रीज होऊन जर इक्विटी तुमची गायब होत असेल तर काय उपयोग आहे त्याचा? बरोबर ना? बरोबर ना? सर क्लास संपलाय हो, त्यावर जायचंय. हे आता काय करा, ज्यांचे पण ह्या एंट्र्या ज्यांना पण कळल्यात, पहिल्यांदा यात मेन महत्वाचं होतं ते स्ट्रक्चर मॅपिंग होतं. कालच्या सेशन मध्ये तुम्हाला मी दाखवलेलं, बरोबर आहे? स्ट्रक्चर मॅपिंग जर तुम्हाला समजलं असतं तर ह्या एंट्री आजच्या समजल्या असतात. कारण की मार्केट तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग प्रत्येक टाइम फ्रेमवर दाखवते का नाही? बरोबर आहे का? प्रत्येक टाइम फ्रेम तुम्हाला बीओ चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवणार, पण तुम्ही तिथं फसणार. कारण की मेन महत्वाचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला फ्रॅक्टल वापरायला यायला लागतो. सुनील सर बोला, तुमचा काय प्रश्न आहे? सर ऍक्च्युली पीओआय थोडासा कन्फ्युज झाला मला टाइम फ्रेम घेऊन. ते एकदा थोडं तुम्ही सांगू पीओआयचं शकता का? सेशन नाही आहे हे, तुमचं आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंगचं सेशन आहे, त्यामुळे पीओआयच्या गोष्टी इथं नाही होणार. सर एक ते आता एक शॉर्ट मध्ये काय असं टाइम फ्रेमला घेऊन जरा सांगता काय, जर इंट्राडे करायचं असेल तर? तसं नसतं. कन्फ्युजन होतंय. तुम्हाला मी अर्धवट गोष्टी दिल्यामुळे तुमचा उद्या जर लॉस झाला तर त्याचा जबाबदार मीच असणार ना. मग सर बरोबर याला ना? प्रॅक्टिस करायचं तर कसं करू मग?
तेच मला Practice- कन्फ्युजन होतं की प्रॅक्टिस कसं करू. हे बघा, एक गोष्ट सांगा तुम्ही मला, तुम्ही ट्रेडिंग करताय, ट्रेडिंग मध्ये प्रॅक्टिस लॉस म्हणजे करताय, असं डेमो मध्येच करतो सर. डेमो मध्ये करताय. आता तुम्ही मला सांगा, डेमो मध्ये करताय, डेमो मध्ये तुमचे पैसे जातात, रिअल टाइम सायकोलॉजी व्हायला लागलं तुमची डेमो मधनं, व्हायला लागले का डेमो मधून? अजून एवढं परफेक्ट नाही झालंय. ओके, आता तुम्हाला स्वतःला जर टेस्ट करायचं असेल तर हा. $100 टाका डिपॉझिट, आणि ते तुम्हाला ठेवता येतात का बघा, 2-3 महिने. अच्छा. 2-3 महिने जर ते $100 जर ठेवलात तर तुमची सायकोलॉजी बेस्ट आहे म्हणायची. 3 महिने थांबायला पाहिजे तुमच्याकडे, आणि ते 3 महिन्याच्या आत किंवा 1 महिन्याच्या आत जर $100 तुमचे गेले तर तुम्हाला सायकोलॉजी लेवलवर काम करायला लागणार. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, मग ते कसं इम्प्रूव्ह करायचं असतं सर? ते इम्प्रूव्ह त्याला काही करण्यासाठी tips? तुमचं कुठं चुकतंय, काय चुकतंय, कधी चुकतंय, ह्याच्यासाठी तुम्हाला एक मेंटर लागतो. हॅलो, मला हा, मग त्या मेंटरला तुम्ही जे पैसे पे करताय ते तुमचे पैसे का वाया जात नाहीत, ते तुमची एक प्रकारची गुरुदक्षिणा असते. अमोल sir. सर बोला, तुमचा काय प्रश्न आहे? काल ते टेलिग्रामला जे ग्रुप होता ना अनालिसिसचा, ते स्ट्रक्चर मॅपिंग करून ड्रॉ केलं, सकाळी तुम्हाला फॉरवर्ड पण केलं. ते मी सांगितलं की ते पुलबॅक जे आहे ना ते व्यवस्थित मार्क करा. ते काय Okay. मला समज नाही नक्की काय. बरं, ठीक आहे, 2च मिनिटं, तुमचं ते चार्ट आपण चेक करू. ओके, हो चालेल. हा, विश्वजित सर तुमचं पण स्ट्रक्चर मॅपिंग चेक करूया आपण. ओके सर मी पण पाठवलेलं आहे थोडस. हा, सगळ्यांचे ज्यांचं दिसतील त्यांचं चेक करूया. ओके, बाकीच्यांचे प्रश्न घेतो मी. ओके, टेलिग्रामची लिंक मी परत एकदा पाठवलेली आहे ग्रुप ह्याला, गुगल मीटच्या ड्राईव्हला, चेक करून घ्या. आणि कालचे व्हिडिओ आहेत ते युट्यूबला मिळतील तुम्हाला, मिळत नसतील तर तुम्हाला ग्रुपवर येतील. ओके, त्याच्यानंतर रश्मी मॅम, तुमचा काय प्रश्न आहे? सर रेकॉर्डिंग मिळेल का? म्हणजे स्क्रिप्ट, तुम्ही हे स्क्रिप्ट नाही, कोणत्याही स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला ते माझं जे स्किल आहे ना ते चालवता येतं तुम्हाला. ते काय लॉट साईजचा, तुम्हाला लॉट साईज किती घ्यायचा, स्टॉप लॉस टार्गेट, ते रिस्क रिवॉर्ड तुम्ही मॅनेज करायचं. मग म्हणजे तुमचा ब्रोकर आणि ह्या स्क्रिप्ट मध्ये म्हणताय ना तुम्ही? हा हा, ते ब्रोकर बोलताय ना तुम्ही, ते ब्रोकर बोलताय ना तुम्ही? हा, हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही जो ब्रोकर वापरताय ना, तुम्ही कोणता जो ब्रोकर वापरता त्याचा चॅट घ्यायचा. आता कोणता ब्रोकर वापरताय तुम्ही? ओके, ठीक आहे, मग तुम्ही ब्रोकरला कनेक्टेड नाही आहे तर मग तुम्ही ओंडाचा चॅट वापरा. बघा इथे आहे बघा, हा आहे का ओंडा? हा, ओंडाचाच करा. हा, त्याचाच करा, मग त्याचे सगळे घ्या, आणि त्याचा नसेल, क्रिप्टो असतील तर मग बायनान्सचा घ्या. हा, ठीक आहे. बाकी तर मला न्यू एक्सनेस अकाउंट पाहिजे आहे, भेटेल का? मिळणार तुम्हाला नवीन खरं सब अकाउंट मिळणार. राजेंद्र सर बोला, तुमचा काय प्रश्न? हॅलो, रेकॉर्डिंग मिळेल का? रेकॉर्डिंग मिळणार की उद्या मिळेल, उद्या. कालची पण मिळेल ना? हो, कालची पण मिळेल, 100% मिळेल, काय विषय नाही. टेलिग्राम ग्रुपवर मिळेल ना दादा? हो हो, 100%. हा बोला. इंडिकेटर नाही तो, ती एक लेवल असते, त्या लेवलला मार्केटला जे रिटेलर असतात त्या रिटेलर लोकांना फसवतात मार्केट मेकर, म्हणून ती लेवल काढायची असते. आता ती लेवल कशी काढायची कालच्या लेक्चर मध्ये दाखवलेलं आहे. हा, आता चार्ट चेक करू आपण, कोणी कोणी चार्ट टाकलेत. चार्ट कोणाकोणाचे ते चेक करू आपण. ओके, एक्सनेसचं सब अकाउंट मिळतं आपल्याकडे.
बरं ठीक आहे, मेसेज करा मला, तुम्हाला देतो मी. हा नाही, सर. मेसेज करा. मेसेज फोनवर काहीतरी बिझी असेल त्यामुळे नाही उत्तर देता आलं. मेसेज करा. ओके ओके. आता बघा, ह्यो आयडियम दिसतोय ना तुमचा, ह्यो आयडियम कोण आहे? अमोल सर हा 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 बोला सर. आहेत काय? इथला बघा, हो. इथला जो आयडियम मार्क केला तो बरोबर आहे तुमचा. हा ह्यो आयडियम आहे की नाही, ह्यो आयडियम मार्केट एक काय झालं, वरती ओपन झालं आणि खाली आलं ना. हो बरोबर. आणि तुम्ही आयडियम मार्क केला, त्याच्या पाठीमागे एक आयडियम होता बघा, इथं हाय काय? हो आहे ना. त्याला टॅप केलं मार्केट ना, हो इथं हायर आहे, कन्फर्म झालाय तुमचा. हा सर. ते इथं higher. आयडियमला बॉडी क्लोज नाही झाली तरी चालते ना? नाही झाली चालते, काय विषय नाही. म्हणजे ओपनच झालं ना वरती, डायरेक्ट रेकॉर्ड आलं ना इथं. हो हो हा, त्यामुळं इथं बाकीचं ते आयडियम वगैरे बरोबर आहे. इकडचं बरोबर आहे, इथलं जरा चुकलेलं. हा आणखी चालेल. टाका, आपण चेक करू. इथं आयडियम मार्क केलाय, ह्यो मार्क केलेला बरोबर आहे. कोण आहे? सोमनाथ सर. आयडियम फक्त मार्क केलेला बरोबर आहे, पण पुढचं स्ट्रक्चर मॅपिंग करायला पाहिजे. इथं डेलीचा जो आयडियम मार्क केलाय सोमनाथ सर, हा आयडियम चुकीचा मार्क केलाय. त्या कॅन्डलनी वरती जाऊन क्लोजिंग जोपर्यंत देत नाही मार्केट ह्याच्यावरती, तोपर्यंत ह्याला आयडियम म्हणता येत नाही. त्याच्यानंतर हा जो आयडियम मार्क केलाय हा बरोबर आहे इथं. त्याच्यानंतर हे कोणी टाकलंय? 5 मिनिटं आयडियम सोमनाथ सरांनीच टाकलंय. तेच आहे, तिकडचंच आहे. ओके, हे स्ट्रक्चर मॅपिंग कोणी काढलंय? विश्वजित सर आहेत का इकडे? हॅलो, आयडियम हे बरोबर आहे. विश्वजित सर आहेत का इकडे? हा पण बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा पण बरोबर आहे. ओव्हरलो झाला इथे, हा बरोबर आहे. विश्वजित सर आहेत का? हो सर आहे. ठीक आहे, तो पहिला चार्ट बरोबर होता तुमचा. फक्त आयडियम मार्किंग करत असतं ना, अधूनमधून करायचं नसतं कुठनं तरी. कसं होतंय मग कळत नाही तुम्हाला तिथे काय झालं ते. तिथं तुम्हाला कळत नाही ना काय झालं ते. आता इथं तुम्ही हा आयडियम मार्क केला, ह्याच्यावरती क्लोज झालं म्हणून, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. इथनं हे वरती गेलं म्हणून इथं बीएस दिला, ठीक आहे. इथला आयडियम मार्क केला, बरोबर आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. इथनं चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं, चेंज ऑफ कॅरेक्टर आयडियम मार्क केला, लोअर लो कन्फर्म केला, ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केट वरती गेलं, परत खाली गेलं, परत वरती गेलं, मग इथं चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं तुमच्याकडे, मग तुम्ही आयडियम मार्क केला, मग मार्केट खायला आलं. ओके, पण ह्याच्या मागं काय झालं हे कसं करणार? प्रॉपर मागणं बघायला लागतं. इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झाला आहे का, इथं बीओएस झाला, हे कसं करणार? नाही कळत. त्यामुळं पाठीमागनं मार्किंग करायला लागतं. म्हणून मोठ्या टाइम फ्रेमवरनं पहिल्यांदा करायला चालू करा आणि मग खालच्या टाइम फ्रेमवर या. ओके, हे कोणी गेले? अमोल. हे चुकलेलं आहे स्ट्रक्चर. हा, म्हणजे तुम्ही नुसतं पुलबॅक मार्क केलेत का? हा, मग पुलबॅक बरोबर आहे. ते फक्त पुलबॅक मार्किंग करून चालणार नाही, ते स्ट्रक्चर मॅप करायला पाहिजे. पुरुषोत्तम सर आहेत का? कन्फ्युजन व्हायला लागलं ह्यात जास्त. ह्यात पण कन्फ्युजन. हायर लो नाही, हा पुलबॅक आहे. हे कोण आहे? हे पुलबॅक मार्क केलं. रश्मी मॅम, पुलबॅक मार्क केले ते. फक्त पुलबॅकच्या पुढचं पण करा. हे कोण आहे? सौरभ सर आहेत का? ओके, ठीक आहे. बघा, इथे पहिला तुमचा आयडियम इथं आला, बरं ठीक आहे. आयडियमला घेतला म्हणून हायर आय झाला, मग हायर आयच्या वरती इकडे क्लोज झालं म्हणून हायर लो झाला, ठीक आहे, बरोबर आहे. ओके, इथला आयडियम मार्केटने घेतला, ठीक आहे, हायर आय झाला. ओके, इकडे वरती अजून पुढचं नाही केलं का? चालू आहे का? गोल्ड होतं का ते? गोल्ड होतं, ठीक आहे. बघा, इथे आता काय चुकले बघा तुम्ही एक मिनिटं. हे किती मिनिटाचा? हा 4 आवरचा का? 4 आवरचा, बरं ठीक आहे. इथं आयडियम होता, ह्याला टॅप केला. इथनं परत इथं आयडियम होता, ह्याला टॅप केला, ठीक आहे. इथं आयडियम होता, ह्याला टॅप केला, ठीक आहे. आयडियम होता, इथं टॅप केला, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आयडियम होता, ह्याला टॅप केला, ठीक आहे, बरोबर आहे. प्रॉपर केलं, काय विषय नाही. हे कोणाचं आहे? अमोल सर. मग हा टाकलेलं काय? हे दुसरं आहे सर. हे दुसरं आहे. बघा, ह्यो आयडियम का मार्क केला? याच्यावरती क्लोजिंग दिले का मार्केटनं? नाही नाही, याच्यावरती क्लोज द्यायला लागतंय. त्याच्या अगोदरची कॅन्डल आहे ना, रेड कॅन्डल. कुठली?
हे जे हॅमर दिलाय ना, आयडीएम मी मार्क केलाय, हा ती, हा त्याच्या अगोदरची कॅन्डलचा खाली लो घेतलाय ना त्यांनी. लो घेऊन दे, खरं या लो हायच्या वरती क्लोज झाल्यावर याला आयडीएम मार्क करायचा. या पण पाठीमाग हाय आहे ना, हा हा याच्यावरती क्लोज झाले की मार्केट नाही झालं. नाही झालेलं, मग नाही. आता बघा हे यो हाय आहे ना, याच्यावरती इथे मार्केट क्लोज झाले, हो झालं. मग हा तुमचा आयडीएम. बघा ही हा. कॅन्डल हा हा क्लोजिंग द्यायला लागते. क्लोजिंग दिल्याशिवाय इथनं मार्केटने इन्व्हाइट करू नको का बायर्सला ब्रेकआउट देऊन. हो बरोबर आहे. मग त्याच्याशिवाय स्टॉप लॉस कसे पडतील खाली. हम्म. कळलं? हो चालेल. ओके, आणखी कोण नाही तर हे कोण आहे? चालेल का? प्रवीण सर, आयडीएम बरोबर आहे. हे आहेत का प्रवीण सर? बरोबर आहे. हे कोण आहे? प्रवीण सर बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. हे कोण आहे? टेबल टीच कृष्णा आय विल बरोबर आहे. हे आयडीएम घेतला बरोबर आहे. हायर लो इथनं हा आयडीएम का मार्क केला आहेत का कृष्णा सर? हा काय आयडीएम मार्क केला? ह्या आयडीएम नाही, या हायच्या वरती कुठं क्लोजिंग दिल्या? इथं 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 आयडीएम असेल बघा, इथं या ग्रीन कॅन्डल मध्ये असेल बघा. इथं बघा नंतर झूम करून. गोल्ड आहे ना, इथं आहे बघा. इथं आयडीएम आहे 100%. ह्या आयडीएमला टॅप केले मार्केटला. हा तो आयडीएम चुकला जरा. इथला आयडीएम ह्यो आयडीएम बरोबर आहे. तिथं 2 का आयडीएम दिला आणि हायर आहे का दिला इथं? हा हायर आहे इथं बनलाय, त्याच्या वरती झाल्याशिवाय हायर लो बनला. ह्यो हायर आहे कुठला आला? चुकलाय तो. आयडीएमला घेतला बीओएस तयार झाला. बरं आयडीएमला घेतला बीओएस तयार झाला. चेंज ऑफ कॅरेक्टर जर आयडीएम मार्क केला, मग बीओएस झाला. बरं ठीक आहे. मग ह्याच्यावरती चेंज ऑफ कॅरेक्टर मेजर मायनर नाही. मग एक तर एक करायचं. पवार सर एक तर एक करायचं, मेजर मायनर नाही. इथं याच्यावरती चेंज ऑफ कॅरेक्टर होणार ना तुमचं. हा नाही देऊ नका, काय गरज नाही त्याची. बघा इथं तुमचा आयडीएम होता. इथल्या आयडीएमला इथलं टॅप झालं मार्केट, लोअर लो कन्फर्म झाला बॉटमला. इथनं वरती गेल्यानंतर पुल बॅक कुठला आला तुमचा? ह्यो आला. आता ह्यो जो मार्क केला ह्याच्यावरती इथं कॅन्डलने क्लोजिंग कुठं दिल्यात? आयडीएमच्या वरती दिलेलंच नाही ना तुमचा. बघा इथं आयडीएम आहे. इथं ह्यो आयडीएम पकडू शकता असं. ह्यो पण आयडीएम चुकीचा मार्क केला. इथं पुढे आयडीएम जो मार्क केलाय ना, या हायच्या वरती कुठं मार्केटने क्लोजिंग दिली आयडीएम मार्क करायला? हायच्या वरती क्लोजिंग दिल्यावर मार्क करायचा. आयडीएम धरला. बरं ठीक आहे. आयडीएम नंतर वरती गेलं बीओएस इन्व्हेस्टमेंट जरा चुकायला लागल्यात तुमचा आयडीएम मार्कला. म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळ्या स्क्रिप्टवर अभ्यास करताय, माझ्या स्क्रिप्टवर नाही करत तुम्ही. ठीक आहे. बाकी ज्यांचं आहे ते बरोबर आहे, ज्यांचं बरोबर आहे त्यांचं बरोबर सांगितलं. ज्यांचं चूक आहे त्यांनी स्टडी करायला पाहिजे. ओके ओके. हा बोला सर. माझं बघितलं सर मी, इथं नेटवर्क प्रॉब्लेम आला होता मला. हा एक मिनिट थांबा. 1 मिनिट थांबा. आवाज आला की नाही दुसऱ्यांची मग जरा अवघड होता. स्क्रीन शेअर कोण पाहिजे ते करता येईल. हा 1 मिनिट बोला. तुमचं नाव काय पहिल्यांदा सांगा मला. नवनाथ शिर्के. नवनाथ सर बोला, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मी पाठवलं होतं ग्रुपला. होय बघितलं मी तुमचं. आता उद्या तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा. तुमचं बरोबर म्हणलं का चूक म्हटलं ते. ओके ओके सर. ठीक आहे. रश्मी मॅडम काय होता तुमचा प्रश्न? हा ओके ठीक आहे. कोणता USD CHF होता का तो? मंथली चार्ट ना? बघा मंथली चार्ट. आता मंथली चार्टवर तुमचा हा आयडीएम आहे. ओके. आयडीएमला टॅप झालं म्हणून लोअर लो कन्फर्म झाला. बरोबर आहे. बघा लोअर लो कन्फर्म झाला. ठीक आहे. मग लोअर लोच्या खाली जाऊन मार्केटने जर क्लोजिंग दिली तर बीओएस होणार ना.
बरोबर आहे. हा. नाही मॅपिंग करायचं नाही. बघा तुमचा जो लोअर हाय आहे तो इथे आहे, बरोबर आहे काय? त्याच्यावरती चेंज ऑफ कॅरेक्टर होणार ना. मग बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्याशिवाय पुढचं मॅपिंग कधीच करायचं नसतं. बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्याशिवाय करायचं नाही. ओके, कारण की एक तर मार्केटला हा बीओएस करायला पाहिजे किंवा हा चेंज ऑफ कॅरेक्टर करायला पाहिजे. ते साइडवेज मार्केट आहे, तिथे करायचं नाही मॅपिंग. साइडवेज मार्केट आहे, करायचं नाही मॅपिंग. हा हा बोला. वन एच मध्ये तसं नसतं, ते मार्केट फ्रॅक्टल असतं. मार्केट फ्रॅक्टल असतं, 1 आवरच्या हिशोबावर मार्केट नाही चालणार, सगळ्या गोष्टी मॅच करायला लागतात त्याला. आयडीएमचा क्रायटेरिया टाकावा लागतो. तरी पण बघूया थांबा एक मिनिट. युएसडी पीवाय काय झालं हिला? युएसडी पीवाय आयडीएम नाही घेतला. आयडीएम 1 आवरच्या हिशोबाने ऍक्सिस बँक कुठनं ओपन झाले? युएसडी पीवाय पाहिजे ना तुम्हाला? बघा युएसडी पीवाय तुमचा हा, आणि मी 1 आवरचा चार्ट लावतो. ठीक आहे, आणि 1 आवरच्या चार्टवर मी चार्ट मोठा करतो. ठीक आहे, आता माझ्या स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये इथं हायर आहे, बरोबर, आणि इथं हायर लो आहे, आणि त्याचा जो आयडीएम आहे तो इथं आहे. ओके, आणि हे हाय तुटलेला नाही आणि हा लो तुटलेला नाही. मग आता कुठं मार्केट आहे सांगा? साईडवेज आहे ना मार्केट. कळलं? साईडवेज आहे मार्केट. ठीक आहे. आणखी प्रश्न आहेत का कोणाचे? हॅलो, कुणाचे प्रश्न असतील तर माईक ओपन करून विचारा. हॅलो. हा बोला. टेलिग्राम जो पाठवलाय ओपन होत नाहीये ती लिंक का? हो, टेलिग्रामची लिंक कॉपी करा आणि गुगल क्रोमला टाका. नाही कॉपी पण होतच नाहीये कॉपी होत नाही. बरं ग्रुपला टाकतो मी. ठीक आहे, मी ग्रुपला टाकतो, काय प्रॉब्लेम नाही. ओके सर हॅलो. हा बोला. सर मी ऍडमिशन घेतलेलं नाहीये, तर उद्या ऍडमिशन घेतो, पण ते माझे 3-4 क्लास मिस झालेत. त्याचं भेटेल का मला सेशन? मी नाही 100% सगळ्यांना देणार आहे, तो काय विषय नाही त्याचा. ओके, कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर ह्या समोरच्या नंबरला मेसेज करा. ओके, तुमचे जे प्रश्न असतील तर ह्याच्यावर आपण सोडवू शकतो. तुमचा काय प्रश्न असेल तर मला मेसेज करा. ओके, हा बोला. हॅलो, हा बोला. उद्या मी याच्यावरती जीपे केल्यावरती ऍडमिशन होऊन जाईल का मला? हो 100%. हा नंबर घ्या पाहिजे. ओके ओके सर, थोडा करतो पेमेंट मी. हा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. टेलिग्रामची लिंक स्ट्रक्चर मॅपिंग सेंड केलं आहे. बरं ठीक आहे, चेक करू आपण. बाकी कुणाचे काय प्रॉब्लेम असतील तर हा नंबर घ्या आणि ह्या नंबरला मेसेज करा, तुम्हाला मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. ओके. हॅलो सर. हा बोला. सचिन पाटील बोलतोय. दुसऱ्या ग्रुपवर जे प्रश्न विचारतात ते हे इकडे आम्हाला ऐकायला येत नाहीत. ते ऍडव्हान्स मध्ये येतील. नाही ऍडव्हान्स मध्ये येतील, पण आत्ताच काय असेल ते म्हणाल. नाही आता माहिती आहे, आता इकडं 300 जण आहेत, तिकडे 300 जण आहेत. हा हा, मग कसं येणार? मग सगळी गोंधळ व्हायचा म्हणून घेतलेलं नाही त्यांना. ठीक आहे ठीक. ओके, आयडीएमला टॅप केलं. हे कोण आहे? संग्राम सर आहेत काय? आयडीएमला टॅप केलं, बरोबर आहे. बाकी सगळं बरोबर आहे. इथं आयडीएम टॅप करा, बरोबर आहे. कुणी मेसेज केला? एकच मिनिट, मेसेज कुठे गेला? एक मिनिट चार्ट ओपन करा ना. आता केलं आज टाकलाय का तुम्ही? आयडीएम, हा आयडीएम होता तुमचा. बरं ठीक आहे, आयडीएमला टॅप केलं, मग वरती गेलं मार्केट, परत याच्या खाली चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं, मग आयडीएम मार्क केला तुम्ही. ठीक आहे, मग चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर मार्केट वरती गेलं, परत आयडीएम मार्क केला. ठीक आहे, बरोबर आहे की हे? हॅलो, हा बोला. हा सर, मी स्टार्टिंगला 3 चार्ट पाठवले ते बघा ना, बरोबर आहेत का? हे असे ब्लॅक आहेत का ते? नाही ब्लॅक नाही. मग सर्वात पहिले पाठवले ती
आज का काल? काल पाठवले सर. काल पाठवले रात्री. का? ठीक आहे. कुठं गेलं मग? हे बघा, हे काल एस्टरडे दिसतंय. तुम्हाला मी ह्या ग्रुपच्या लिंक पाठवल्या. हे आहे का तुमचं? हा सर हे. हे विश्वजित सरांचं दिसतंय. हा माझंच. मीच बोलतोय सर. तुमचंच का? बघितलं की हे बरोबर आले म्हणून सांगितलं की. हॅलो, चेक केलं आहे हो मी. सर. हा हा. चेक केलेलं आहे मी. ओके. थँक्यू. हा. हा. ठीक आहे. बाकी आहेत का कोणाचे प्रश्न? हॅलो, हॅलो. ओके, ठीक आहे. प्रश्न नसतील तर ठीक आहे. सेशन इथे संपवू आपण. उद्याच्या सेशन मध्ये दुसरे एक स्ट्रॅटेजी देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला मी. ओके. सर ते ग्रुप कालच्या व्हिडिओचे व्हिडिओ हवा होता कालचा. हा, सगळं तुमचं ते ह्याच्यावर टाकतो. तुमचे जे ह्याचे ग्रुप आहेत ना व्हॉट्सअपचे, त्याच्यावर टाकतो. ओके सर. ओके. टेलिग्रामचं सर पण पाठवून द्या. हा, हो. टेलिग्रामचे आणि ते सगळ्या लिंक पाठवून देतो. ओके. सर हा. ते लिंक कुठे मिळणार? लिंक तुमच्या ग्रुपवर व्हॉट्सअपच्या. व्हॉट्सअपला जॉईन नाही सर मी. हा, बोला. व्हॉट्सअपला जॉईन नाही. हॅलो सर, ते डाऊट होता. बर, हॅलो सर. चालते काय विषय नाही. बरं, ठीक आहे. हो, हॅलो. म्हणून तर तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस दिला ना. बघा, तुम्हाला ट्रेडर बनवायचं, मला बाकी काय करायचं नाही. तुमच्या हिशोबाने वेळ द्या, पण मार्केटला वेळ द्या. पैसे मिळवायचं हे डोक्यात ठेवा. हो, येस, 100%. हा. ओके, बोला. सर मी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केला, काय रिप्लाय नाही दिला. मला ते ग्रुप हे जॉईन करायचं आपल्याला, म्हणजे पेमेंट करायचं. ते कसं काय, पुन्हा तुमचा काय रिप्लायच नाही आहे. कधी मेसेज केला तुम्ही? दुपारी केलाय. आज दुपारी केलाय? नाही, रिप्लाय दिलेस की सगळ्यांचे. नाही हो, रिप्लाय नाही आला. परत एकदा मेसेज करा बघूया. तुम्हाला व्हॉइस मेसेज टाकले मी. बरं, परत एकदा करा. बहुतेक मी गडबडीत असणार, व्हॉइस मेसेज असल्यामुळे गडबडीत असणार. मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देतो. तुम्ही जो नंबर दिला त्यालाच केलेला मी बरं, करा एकदा, परत एकदा देतो रिप्लाय 100%. मेसेज टाकला बा हाय म्हणून. टाकलं का? हा, बरं, ठीक बंद आहे. होतंय. सेशन संपल्यावर तुम्हाला हे देतो मी. बरं, चालतंय. हा, करा, चालते, काय प्रॉब्लेम नाही. हा, ओके. बाकी कुणाचे प्रश्न असतील तर विचारू शकता. बाकी लॉगआउट ज्यांना करायचे ते करू शकतात, काय नाही प्रॉब्लेम. सर, एक शेवटचा डाऊट. हा, कालची तुम्ही जो इम्पॉर्टंट लेक्चर होता तो युट्यूबवर राहणार आहे का टेलिग्राम लिंकवर राहणार आहे? युट्यूबवर राहणार आहे का? हा, युट्यूबवर येतो तो. तुम्हाला लिंक पाठवतो. तुमचे जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत किंवा टेलिग्रामचा जो ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये लिंक टाकतो. त्याचे सगळे पहिल्यापासून जे सेशन झालेत ना, त्याचं सगळ्याच टाकणार आहे. बरं. थँक्यू सर. ओके. हा, गुड नाईट सर. ओके. बाकी कोणाचे प्रश्न असतील ते सांगा. सर रेकॉर्डिंग कशावर मिळेल? युट्यूबवर. अच्छा. ओके. मोना मॅम. हेलो मोना मैम, आपका कोई क्वेश्चन था क्या? चालतं, ठीक आहे. मग कोणाचे काय प्रश्न असतील तर मेसेज करा मला. गुड नाईट सर्वांसाठी.